काढ रे काढ. इरा अगं मी काय म्हणतो ऐकून तर घे ना. नाही घ्यायचंय. इराताई तुम्हाला बोलवलंय फॅमिली फोटोसाठी. मला नाही यायचं. इरा सॉरी. कोणी बोलवलंय? भुवनेश्वरी मॅडमनी. हो का? आम्ही आलो. हा हो. चल. हो. इकडे काय करतेस तू एकटी? उभी आहे अशीच एकटी. मग अशी तू गाठ सोडलीस ना? नाही, माझं लक्ष होतं तुझ्याकडे. तू सोडलीस आणि ताईनं ती पुन्हा बांधली. झालं, एकदाचं लगीन लागलं. लागू दे की मग. आणलीस तिला घरी. मावशीनं खूप मोठी चूक केली आहे मम्मी. आता ही घूस घराबाहेर परत गेली नाही तर तुला आणि तुझ्या भुवनेश्वरीला दोघींना बी घरातून हकलून देईल मी. मम्मी, वचन आहे माझं तुला या मंडपात. झाले का तुझे फोटो? हा चला मग आता चला, येऊन जा यांना, येऊन जा घरला जा. पव्या, शिवानी, वरातीची तयारी करा. सूनबाईना वाजत गाजत घरला नेऊ. हा दुर्गे, चल आपण गृहप्रवेशाची तयारी करू. चल इरा, चल आपण अक्षराची बॅग घेऊन येऊया. हा हो बाबा. नमस्कार. झालं बाई लग्न एकदाच. अभिनंदन. तुम्हा दोघांना लग्नाच्या शुभेच्छा. अक्षरा, आता निखिल आणि इराच्या लग्नाची काळजी करायची नाही. आपण लवकरच त्यांचंही लग्न करून टाकूया. मी कशाला तिची काळजी करेन? तिची काळजी करायला ती समर्थ आहे. हा म्हणजे तेच आता इराताईचा आणि निखिलचं हो, ते बघायलाच पाहिजे आता लवकर आहे ना. बघा दणक्यात बार उडवून देऊया. हो नक्कीच नक्कीच. इरा, हा? मगाशी कुठे होतीस तू? इथेच होते. फोटोसाठी सगळे वाट बघत होते तुझी. ताई म्हणाली की ती नाही आली तरी चालेल. अगं ठीक आहे ना. ठीक आहे. काय झालं इरा? सांगशील का? अगं काही नाही. काही सांगायसारखं काही नसेलच तर काय सांगू तुला. हा बरं जाऊ दे. पाठवणीची वेळ झाली आई. उशीर नको करायला. हा चल चल तूही आवरून घे. काही राहिलं असेल तर मला सांग. मी परत काय नाहीये सांगण्यासारखं इरा. चल चल हा जाऊयात आपण. इरा तुला इरा काय सांग. त्या 2 बॅग्स घेऊन ये ना. हा इरा,
आणि हे बघ सगळे पाहुणे व्यवस्थित गेले आपले नीट गेले. अगं बाई अहो मला वाटलंच तुम्ही हे विसराल. हा हे ठेवायचंय. हा हे हा. आधी ठेवायनी. हं? हो हो आणि ए इरा हो अगं झालं नाही का तुझं अजून? हो देवच काढतीये. अगं, उशीर होतोय आपल्याला. या 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 भेटून घ्या. मी बाहेरचं आवडलं का बघून येते. हा? बाबा 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 औषधं वेळेवर घ्यायची हं आणि जास्त गोड खाऊ नका. आपल्याला शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची. तू माझी काळजी सोड ग. तू नीट राहा. मी राहीन नीट बाबा. तुम्ही मला रोज फोन करा हं? अगं करणारच. मला करमणारच नाही त्याशिवाय. सकाळी उठलं की अक्षू चहा दे पासून जे सुरुवात होते ना, आता घर नुसतं खायला उठेल. तुझी चिवचिव बंद होईल या घरातली. बाबा हे करू नका, बाबा ते करू नका, बाबा गोड खाऊ नका, बाबा औषधं घेतली का, बाबा पाणी प्यायलात का, बाबा झोपायची वेळ झाली. अगं माझी लेक कमी आणि आई जास्त झाली होतीस तू. अगं बापाला शिस्त लावण्यासाठी छडी घेऊन उभी असायचीस, अगदी मास्तरणीसारखी. आता घर सगळं सुन सुन वाटेल ग बाळा. बाबा मी परदेशी नाही जात आहे. इथेच असणार आहे मी. अगं पण सासरी चालली आहेस ना. विद्या अगं हा दिवस यावा म्हणून अखंड प्रार्थना करत होतो आपण. खरंय. आणि आज तो दिवस आलाय तर मन भरून काय येतंय. नको हा बापाचा जन्म. सांभाळ स्वतःला. तळहातावरच्या फोडासारखं जपायचं लेकीला आणि परक्याचं धन म्हणून तिला सासरी पाठवायचं. अहो शांत व्हा. शांत व्हा जरा. अक्षू बाळा बाबा रडू नका ना तुम्ही. तू नको रडू बाळा. अगं प्रत्येक लेकीच्या बापाला या क्षणातून जावंच लागतं. मन कितीही घट्ट केलं ना तरी तरी नाही सहन होत. अगं आता तू नको ना रडूस. हे बघ मी गेल्यावर पण माझी आठवण काढून रडायचं नाही. तुम्ही फोन करा मला. मी तुम्हाला फोन करत जाईल. शांत व्हा. 9 महिने पोटात आणि 24 वर्ष घरातला सहवास आहे ग तुझा. आठवण नाही येणार का? हाय खरं तर ना मी ठरवलं होतं रडायचं नाही, डोळ्यातनं पाणी काढायचं नाही, कारण बाबा हळवे आहेत ना. म्हणून मी ठरवलं होतं की मी धीराने घेईन. पण मला हा डोळ्याचा नळ कधी सुटला काही कळलंच नाही.
लेक परक्याचं धन असते म्हणतात, पण आज ते धन देताना स्वतःचं अंग काढून देते असं वाटतंय मला. आई अगं नाही, रडणार नाही. तू नीट राहा. स्वतःला जप, सासरच्यांना जप, त्यांना माया लाव, त्यांना आपलंसं करून घे. हा, आमची काळजी करू नको साक्षू, अजिबात. कळतंय तुला? आई तू रडणं थांबव ना ग. आईचं मन आहे ना ग, आवरणं अवघड होत. पण आता तू लग्न करून सासरी चालली आहेस, तुला तुझ्या हक्काचा माणूस मिळालाय ना, याचं खूप समाधान वाटतंय मला. आई अक्षू. अक्षू, तुझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात करतेस ना, मग या पर्वाची सुरुवात आनंदाने आणि हसत कर. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहणार. आई चल, तुझी ओटी भरते. हा, चल चल. बस. अक्षू, आई म्हणून काही गोष्टी सांगते आज तुला. ह, माहेरची माया घे पदरात आणि सासरची सावली हो. माहेरचे दोर कधीच तोडू नकोस, पण सासरी नवे धागे निर्माण कर. हं? नवऱ्याची अर्धांगिनी हो, सासू सासऱ्यांची लेक हो. अक्षू बाळा, तुझ्या घराचं गोकुळ होऊ दे. अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने तुझ्या घरात धनधान्याची रास लागू दे. तुझ्या पावलांनी सुख, समृद्धी, आनंद याची भरभराट होऊ दे. पण एक सांगते, सरस्वती देवीला कधीच विसरू नकोस. तुझ्यातली शिक्षिका कायम जागी ठेव. हं? नवीन जबाबदाऱ्या येतील अगं बाळा, आणि मला खात्री आहे तू 100% त्या यशस्वी पार पाडशील. पण तुझ्यातलं पॅशन कायम जाग ठेव. हं? सदा सौभाग्यवती राहा. अक्षू, पाया पड बेटा. शांत व्हा. अधिपतीराव, काळजाचा तुकडा देतोय तुम्हाला, नीट सांभाळाव. बाबा हे बघा, काही चुकलं ना तर मला दोष द्या. अक्षरा तुम्हाला बोलायची संधी देणार नाही, पण तरी सुद्धा जर काही चुकलं. असं काय होणार नाही बाबा, असं का म्हणताय तुम्ही?
आणि जरी लगीन झालेलं असलं तरी तुमचीच लेख आहे ती. उलट तुमच्या फॅमिलीत एक मेंबर ऍडिशन झालाय आता. जावई कमी आणि पोरगा जास्त. हा आहे का नाही? राहू दे, रडू नका आता. तुम्ही बाप लेक रडू नाही का नाही? आमसनी बी रडू नका आता. असू दे. सॉरी. रडू नका. अहो, तुमचीच पोरगी आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा भेटायला या तुम्ही. नाहीतर त्यासनी बोलून घ्या घराकडे. असा काही विषय नाही. आणि तुम्हाला आता लई त्रास होत असेल का नाही, तर मी आत्ता त्यासनी घेऊन जात नाही. नंतर येऊन घेऊन जाईन मग. हा एवढा काही विषय हार्ड नाही हो. हे बघा, तुमच्या आयुष्यातून एक माणूस कमी नाही झाला, एक माणूस वाढलाय, एवढं ध्यानात घ्या. मुलगा आला याचं वाईट वाटतं का तुम्हाला? नाही नाही. डोळे पुसा, डोळे पुसा. अधिपतीराव, माझी मुलगी साधी आहे, खरी आहे, शांत आहे. हा थोडं स्पष्ट बोलते पण समंजस आहे हो खूप. तिनं सगळं सांभाळून घेईल, पण कधी काही चुकलं तर तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल ना हो तिला. ओ मोठ्या मास्तरीन बाई, बाबांचं झाला तर तुम्ही बघा. आता तुम्ही लय रडायला लागला नाही, आम्ही दोघं बी बॅगा घेऊन तुमच्याच घरला उभं काय राहायला. मग जाणारच नाही तुम्हाला कटाळी येऊस तोपर्यंत. चालणार आहे काय? हो राहा ना. नाही हो, असं काही नाहीये. मग डोळे पुसा बघूया. तुम्ही बी डोळे पुसा. अहो लेक तुमचीच आहे, मी बी तुमचाच आहे. आनंद व्हायला पाहिजे का नाही? हो नाही, म्हणजे आनंदच आहे ना, खूप आनंद आहे. मग सुखाने संसार करा. झालं काय का सगळं? विद्याताई, जयदेवराव, अहो गावातच दिले तुमची लेख. रोज या की भेटाया. हात कशाला जोडतायसा? तुमची लेक आम्ही सून म्हणून घेऊन जातो, पण मुलगी म्हणून सांभाळ करू तिचा. बिलकुल काळजी करू नका. अहो तुमची लेक आमचा मान आहे, दागिना आहे आमचा. लय जपू तिला. मारची आठवण सुद्धा येऊ देणार नाही बघा. तुम्ही एवढं सगळं बोललात हेच खूप आहे आमच्यासाठी खरंच. बर, निघू आम्ही आता. भुवी वाट बघत असेल घराकडे. ओमक्या, पव्या, चला पुढे वा. हा. अधिपती, सुनबाई, चला. हा. सुखी राहा, काळजी घ्या एकमेकांची. जाऊया बापू. एकमेकांना सांभाळून घ्या तुम्ही दोघं. काळजी करू नका. बाबा, अक्षू, अक्षू अगं, अहो सांभाळा स्वतःला. नका काळजी करू. आजी, तुम्ही सांभाळून घ्या तिला. नका काय. चल सुनबाई, चल. अधिपती, चल. अक्षू,
ताई ओटी. तुझी खूप आठवणी आहे. चला आता. निघूया. काळजी घे. अक्षय